हेमंत वानखेडे म्हणतोय. पहिल्यात रिव्हर्स शॉट. मला कॉन्फिडन्स होता माझ्यावर, मी मारेन म्हणून. तेजस मॅग्निफिसंट बॅटिंग. तुम्ही दोघे मैदानावर होता तेव्हा वाटलं होतं सामना काढणार तुम्ही? हेमंतचा 6 लागला तर आम्हाला वाटला की मॅच जिंकू शकतो आम्ही आता. हेमंतचा 6 लागला म्हणून तुझे पण 6 लागले. हो. अच्छा, स्पर्धा कशी वाटली हेमंत? स्पर्धा तर दरवर्षी खूप चांगली. ती जरा बोल बोल काय ए असू नका. बोल बोल हेमंत बोल. हेमंत बोल. बोलू द्या. बघा ग्रामीणच्या खेळाडूंना बोलतं केलं पाहिजे आपण. आता हळूहळू तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. उद्या दुबईला वगैरे आमंत्रण आलं तर काय करणार मग? तिकडे तर बोलावं लागेल ना. बोला बोला हेमंत बोला. ही स्पर्धा अख्ख्या ठाणे आणि रायगडमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर हे केले आहे. काय हरकत नाहीये. तेजस कशी वाटली स्पर्धा? चांगली आहे एकदम स्पर्धा. चला बसून घ्या बसून घ्या. अभिनंदन. बाकी एकदा टाळ्या उद्या हेमंत आणि तेजस साठी. तर मान्यवरांचं आगमन झालंय. आमचे ओपन क्रिकेटचे प्लेयर्स कुठे बसलेत? ओपन मधले आले नाहीत, मागे उभे आहेत तिकडे. मला ऋषीकडे जायचंय. ऋषीला पकडायचं पहिलं. ऋषी पुढे आहे. कारण ऋषी आणि ओमकार मध्ये भरपूर चॅटिंग चाललं होतं सातत्याने. काय चुकलं आज? चुकलं असं काय नाही, त्यांनी चांगली गोलंदाजी केली, आम्ही चांगला स्कोर केला होता. चौथी ओव्हर जरा पकडून टाकली असती तर चांगली झाली असती मॅच. गुजरातचा गोलंदाज गुजरातचा नाही, तो इकडचाच आहे, मुंबऱ्याचाच आहे. ठीक आहे ऋषी, आज तुला बघण्यासाठी प्रेक्षक फार मोठ्या संख्येने उपस्थित झाले. 2 इनिंग अप्रतिम तुझ्या माध्यमातून. धन्यवाद, थँक्यू. टुर्नामेंट बद्दल, स्पर्धेबद्दल फारच सुंदर आयोजन आहे. कारण मी पहिल्यांदा खेळलो होतो तेव्हा अजून फारच साध्या प्रमाणात ऑर्गनाईज व्हायची. आता तर फारच जोरात आणि मोठ्या प्रमाणात ऑर्गनाईज होते. चांगली गोष्ट आहे. थँक्यू ऋषी, थँक्यू व्हेरी मच. ओमकार देसाई या एकदा टाळ्या जोरात येऊ द्या ओमकार देसाईसाठी. द कॅप्टन ऑफ प्रवीण 11. काय ओमकार, काय चुकलं आज? गोलंदाजी चला आणि अफजलने पण गोलंदाजी चांगली केली. चौथी खराब पडली आणि आम्ही हरलो. सुप्रीमो जिंकलात आणि आज यावर्षी ओमकार ज्या पद्धतीने तो सुरू केलं होतं, आमची सातत्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये हीच चर्चा होती की कोण जिंकणार म्हणून. आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही खूप चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगली फाईट करून तुम्ही जिंकू शकाल असं आमचं चित्र होतं. फाईट तर चांगलीच केली आम्ही आणि ऑलमोस्ट जिंकलोच होतो. पण ओव्हरऑल महाराष्ट्राची टीम होती आणि आम्ही फक्त मुंबईवाले होतो. अफजलने पूर्ण सोलापूर, कोल्हापूर, महाड, रायगड सगळं एकत्र केलं आणि जिंकला. पण असं म्हणतात सुरू नाईक सर या ठिकाणी बसलेत, अजित वाडेकर सर सुद्धा बसलेत. असं म्हणतात मुंबई महाराष्ट्र समोरासमोर जेव्हा येतो ठसन असते, खुन्नस असते नेहमी. तशी ठसन खुन्नस होती. नाही नाही, ठसन अशी काय नाही, फक्त आम्हाला कृष्णा पाहिजे आणि आम्ही कृष्णाला घेतो. थँक्यू ओमकार, एकदा टाळ्या उद्या. द ग्रेट कॅप्टन ऑफ प्रवीण 11. भूषण कुठे गेला? नवी मुंबईचा भूषण मॅग्निफिसंट बॅटिंग. भूषण मार्फत योगेश पुढे या ठिकाणी. योगेश जगताप या या एकदा टाळ्या उद्या. योगेश जगताप मुंबई पोलीस साठी घेतात. वन ऑफ द ग्रेट सक्सेसफुल बॉलर इन दिस इयर. 69 विकेट्स, अप्रतिम कामगिरी. आज आम्हाला तो ओरिजिनल योगेश का बघायला मिळाला नाही? तर लेदर खेळणे आणि टेनिस खेळण्यामध्ये भरपूर फरक आहे. माझी कंटिन्यू लेदरची बॉलिंग असल्यामुळे मला आज स्पेसिफिकली फुल लेंग, इन स्विंग हे सगळे डिलिव्हरीज मला बघायला नाही मिळाले योगेश. नाही सर, विकेट तशी असल्या कारणाने आम्हाला तशी बॉलिंग करता आली नाही भाई. आमचं एकच ध्येय होतं, यॉर्कर लेन बॉलिंग करायची होती. थँक्यू योगेश, थँक्यू व्हेरी मच. चला वळूया आता आपण. अफजल आणि त्यांचे सहकारी कुठे उभे आहेत? समोर उभे आहेत. जाऊया त्या ठिकाणी. पंकज कुठे आहे? पंकजलाच पकडा पहिले. पंकज बाहेर आहे. पंकज कुठे आहेत?
पंकज कुठे आहेत? पंकज, योगेशला तर घेतो, योगेश चांगलाच बोलतो, योगेश ये पुढे. पंकज कुठे आहे? पळतोय ना. सो योगेश हॅपी विथ द विन? खूप खुश आहे. खूप खुश आहे. काल रात्री झोप लागली होती का? हो. सुरुवातीला धक्के वाटलं होतं मॅच काढणार तुम्ही? आम्हाला 100% कॉन्फिडन्स होता की आम्ही मॅच जिंकू, कारण ही आताची माझ्या माहितीनुसार 6वी वेळ असेल की आम्ही त्यांना हरवलंय. आणि ही जी टीम खेळते, जसं ओमकार बोलला की आम्ही फक्त मुंबईचे आहोत, ती महाराष्ट्राची टीम आहे. गेले 8 ते 10 वर्षे हेच प्लेयर खेळत आहेत. आणि जेव्हा ह्याच टीमला तुम्ही हरवता तेव्हा नाचत असता, तेव्हा तुम्ही सांगत नाही की आम्ही महाराष्ट्राच्या टीमला हरवलं, आम्ही सांगतो की प्रतीकला हरवलं. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे आहोत, तुम्ही मुंबईचे आहात असं नाही. मुंबईचे एका येतले नाहीये, मुंबईमध्ये पण खूप एरिया आहे. सुमित वेगळ्यातला असेल, ऋषीदादा वेगळ्या टीम मधला असेल, नवी मुंबईचे प्लेयर होते. आणि इथे टुर्नामेंट मला वाटते की ओपन होती, त्यामुळे कोणालाही कुठलं बंधन नव्हतं. गुजरातचे प्लेयर होते, दिल्लीचे प्लेयर खेळले, नागपूरचे प्लेयर खेळले. पुढच्या वर्षी तुम्ही नागपूरचे आणा, गुजरातचे आणा, दिल्लीचे आणा. बेस्ट ऑफ लक. मैदानाच्या बाहेर सुद्धा मॅच चालू आहे दोघांची. संवादाच्या माध्यमात धन्यवाद धन्यवाद. चला या पंकज 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 बोलायला शिकणार कधी? ये अलिबागचा आहेस, अलिबागचे लोक बघा. काका आमचे काका मात्रे या ठिकाणी धावतं ऐकतात की नाही अलिबागचे? येस पंकज, मॅग्निफिसंट बॅटिंग आफ्टर अ लॉंग टाइम. पहिला मॅचला 0 राऊट. हॅलो, थोडा प्रॉब्लेम झालेलो, नंतर बॅटिंग नव्हती आली, म्हणून आता फायनलला बॅटिंग आलं, स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. थँक्यू. जास्त विचारत नाहीत, एकदा टाळ्या उद्या. पंकज झाली. अफजल शेख कुठे आहेत? अफजल बोलत नाही, जास्त बोलत नाहीत. फक्त मला अफजलला अभिनंदन. एकदा टाळ्या उद्या साठी. अभिनंदन अफजल. फक्त मी अभिनंदन करायला बोलतोय. जाऊया पारितोषिक वितरण समारंभाकडे, कारण वेळ झालेली आहे, आमची तयारी झाली आहे की आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी करूया. एकदा टाळ्या जोरात होत्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016चं पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी आपण सुरू करूया.
एकदा टाळ्या जोरात येऊ द्या. प्रणव प्रशांत दनावडे. मॅग्निफिसंट बॅटिंग प्रणव. तारखेला दुपारी आनंदाला मी फोन केला होता. तुझी जेव्हा बॅटिंग चालली होती तेव्हाच आम्हाला जाणवलं काहीतरी नवीन एक रेकॉर्ड बघायला मिळेल तुझ्या माध्यमातून. कसं वाटलं एकंदरीत? खूप चांगलं वाटलं, एवढा मोठा रेकॉर्ड केला आणि जे खूप खूप जणांनी चांगला प्रतिसाद केला आणि खूप चांगले कॉम्प्लिमेंट दिले. खूप चांगलं वाटलं. तुला वाटलं होतं 1000 धावा पूर्ण करशील असं? म्हणजे मॅचच्या आधी तर नव्हतं वाटलं, पण जशी बॅटिंग करत गेलो, स्कोअरच्या जवळ आलो, वाटलं की मग 1000 रन करेल. मला वाटतं तुझ्या संघामध्ये अजून 2 फलंदाज आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. हो, त्यांनी पण आकाश सिंग आहे, त्याने 173 केले आणि सिद्धेश पाटील त्याने 138 केले. या 1009 धावा जे वर्ल्ड रेकॉर्ड माहिती, तू ज्या वेळेला 1009 धावा केल्यास तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला हे तुला माहिती होतं? हो, ते माहिती होतं, तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला. म्हणजे आदल्या दिवशी तुला माहिती होती की एवढे धावा झाल्या तर आपला वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो? म्हणजे आदल्या दिवशीच खरं रेकॉर्ड झालेला की 628चा आधीचा रेकॉर्ड होता तो मी तोडला. पृथ्वी शा नाही, आर्थर कॉलिन्स म्हणून होते इंग्लंडचा, तो रेकॉर्ड. त्याचा विक्रम तो तोडलास. प्रणव, एमसीएने स्कॉलरशिप तुला जाहीर केली आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुद्धा तुला मदत दिलेली आहे. पुढे आता काय प्लॅन्स आहेत? आता तर क्रिकेटच खेळायचं, अजून मेहनत करायची क्रिकेटमध्ये, अजून चांगलं क्रिकेट खेळायचं. मला वाटतं तुझं तो रेकॉर्ड झाल्यानंतर मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रमेश दडकर मैदानावरती तुला आमंत्रित करण्यात आलं. अजित वाडेकर साहेब आणि दिलीप वेंगसरकर यांच्या मार्फत झालं. तिथे काय बोलणं झालं? हो, तिकडे पण बोलणं झालं. तिकडे सर म्हटले की अजून चांगली मेहनत करायची, पुढे अजून चांगलं खेळायचं आणि कोच जे सांगतील ते ऐकायचं आणि कोचचा रिस्पेक्ट करायचं. तुला एक गोष्ट माहिती आहे प्रणव, तुझ्या या विश्वविक्रममुळे सगळ्या जगाचं आणि तसंच आमचा एमसी आणि बीसीसीआयचं स्पेसिफिकली कल्याण डोंबिवलीकडे लक्ष वेधलं गेलंय. हो, तसं तर वाटतंय की आता एमसीए वाले पण अजून चांगले ग्राउंडचे फॅसिलिटीज देतील इकडे कल्याणच्या प्लेयर्ससाठी. मला वाटतं याच्या अगोदर तो MIG पर्यंत जात होता प्रॅक्टिस करण्यासाठी. हो, MIG मध्ये मी 4 ते 5 वर्ष MIG ला प्रॅक्टिस केली. या रेकॉर्डचं श्रेय कोणाला देणार? या रेकॉर्डचं श्रेय मी माझ्या आई वडील आणि माझ्या कोचेस यांना देणार. एका टाळ्या उद्या. बघा, हे संस्कार आहेत आपले. तर धन्यवाद प्रणव आणि ऑल द बेस्ट. एक स्वप्न आहे प्रणव, एक तुझं स्वप्न आहे मला वाटतं, अंडर-19 भारताला खेळायचंय. तुला माहिती आहे अंडर-19चा विश्वकप सुरू होतोय. कॅनडा समोर सराव सामन्यात आपण चांगली कामगिरी केली आहे. राहुल द्रविड त्यांच्या बरोबर आहे. अंडर-19चा विश्वकप सुरू होतोय उद्यापासून. हो, माहिती आहे, ते तर आहे, उद्यापासून मॅचेस चालू होतात. मला ज्या दिवशी भारताचा टी-शर्ट तुला घालायला मिळेल तो दिवस मला वाटतं कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून सुवर्णाचा असेल. हो, तो तर नक्कीच असणार आणि मी नक्की घालणार ते टी-शर्ट. एकदा टाळ्या उद्या प्रणवसाठी. हा संकल्प आहे त्याचा. थँक्यू प्रणव. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मी प्रशांत, या तुम्ही पण या. एकदा प्रणवच्या वडिलांसाठी टाळ्या उद्या. तुम्ही पण या. आई वडिलांना हे श्रेय दिलं आहे, त्यामुळे त्यांच्या वडिलांना सुद्धा बोलतात. असं म्हणतात मुलाला शिकवण्यामध्ये, मुलाला घडवण्यामध्ये, शिक्षण असो, कला असो, क्रीडा असो, आई वडिलांचा प्रचंड त्याग असतो. प्रशांतसाठी एकदा टाळ्या उद्या. मी दादांना विनंती करतो, या मी रमेशजी रतन पाटील यांना विनंती करतो. तसंच प्रमोदजी रतन पाटील, विजय रतन पाटील, विक्की रमेश पाटील, विनोद रतन पाटील सगळ्यांनी वरती यावं. या ठिकाणी प्रणवचा सत्कार करण्यात येतोय. त्याला या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ, तसंच सन्मान चिन्ह आणि त्याच्यानंतर तुम्ही सन्मान चिन्ह बघू शकता. या ठिकाणी अत्यंत सुंदर महाराष्ट्राचा आराध्य दैवत एक सुंदर प्रतिमा आहे, या ठिकाणी प्रणवला देण्यात येणार आहे. 4 आणि 5 जानेवारीला विश्वविक्रम झाला. 5 जानेवारी विनोदचा वाढदिवस सुद्धा होता. अत्यंत सुंदर गिफ्ट त्याला मिळालंय असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. आणि सत्कार या ठिकाणी करण्यात येते. एकदा टाळ्या उद्या. दादांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. लोकनेते माजी आमदार माननीय श्री रमेशजी रतन पाटील आणि एक सुंदर, एकदा टाळ्या जोरात होऊ द्या.
छत्रपती शिवाजी महाराज की अत्यंत सुंदर प्रतिमा या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता प्रमोद रतन पाटील महाराष्ट्र नवनिर्माण नेते सरचिटणीस 1,09,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी मनसेकडून देण्यात आल्या. राज साहेबांचा फोन होता, त्याचा संस्कार व्हायलाच पाहिजे आणि या ठिकाणी हा सत्कार तुम्ही बघताय प्रमोद रतन पाटील यांच्या मार्फत 1,09,000 का, कारण 1,009 दावा केल्या म्हणून 1,09,000 ची रक्कम प्रमोद रतन पाटील मनसेचे नेते आणि मनसेचे सरचिटणीस महाराष्ट्राचे त्यांच्या शुभ हस्ते देण्यात येते. तसंच त्यांचा वडिलांचाही सत्कार आम्ही करतोय. प्रशांत दनावडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आई वडील किती त्याग करतायत एक वेगळ्या शब्दाने बोलायला नको आणि या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ त्यांना देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. कारण प्रशांत दनावडे हे सुद्धा क्रिकेटर आहेत, प्रशांतचे वडील सुद्धा क्रिकेटर होते आणि हे परिश्रम आहेत, हे त्याग आहेत त्यांचे आणि त्यामुळे प्रणवच्या माध्यमातून एक विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळाला. तुम्हाला आठवत असेल सचिन निवृत्त झाला त्यावेळेला त्यांनी तुम्ही पाहिलं असेल तो सामना खेळत असताना सुद्धा आपण त्याच्या आईला पाहिलं होतं स्क्रीनवरती आणि याच्या विरुद्ध निवृत्त झाल्यानंतर सुद्धा श्रेय त्यांनी आई वडिलांना दिला होता. मी आमदार रुपेश म्हात्रे यांना आमंत्रित करतो, त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याच्याकडे एकदा टाळ्या होऊ द्या. आमदार रुपेश म्हात्रेंसाठी अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले अंतिम सामना बघण्यासाठी. त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही घेतोय दादांच्या शुभ हस्ते. तर या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार रुपेश म्हात्रे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. त्याच्यानंतर आम्ही आमंत्रित करणार आहोत एक्स कॅप्टन ऑफ इंडिया, अत्यंत प्रसिद्ध नाव ज्यांनी विजय काय असतं भारताला ते दाखवलं, अजित वाडेकर साहेबांना आमंत्रित करतो. त्यांनी व्यासपीठावर यावं. एकदा टाळ्या जोरात येऊ द्या अजित वाडेकर साहेबांसाठी. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, एक्स कॅप्टन ऑफ इंडिया. विजय का असतं भारताला सातत्याने त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. आमचे सिलेक्शन कमिटी बीसीसीआयचे चेअरमॅन म्हणून भरपूर वर्ष त्यांनी कामगिरी पाहिली. भारताचे मॅनेजर कम कोच म्हणून भरपूर वर्ष त्यांनी कामगिरी पाहिली. त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दादा या ठिकाणी त्यांचा सत्कार करतायत. तुम्ही बघू शकता रमेशजी रतन पाटील, प्रमोदजी रतन पाटील, विनोद रतन पाटील, विकी रमेश पाटील, विजय रतन पाटील सगळ्यांमार्फत हा सत्कार या ठिकाणी आशीर्वाद घेतात. ही सगळी मुलं 1941 त्यांचा जन्म झाला. सातत्याने त्यांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटची जी सेवा झाली आहे ती शब्दाने वर्णन करता येणार नाही आणि त्यांचा आज सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. तुम्ही पाहिलात अमूल्य वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित झाले. आता मी सुनील नाईक सरांना विनंती करतो त्यांनी यावं. भारतीय संघाला त्यांनी रिप्रेझेंट केलंय. एकदा टाळ्या होत्या सुनील नाईक सरांसाठी. वन ऑफ द ग्रेट क्रिकेट ऑफ इंडिया. त्यांचाही सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय दादांच्या शुभ हस्ते. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन पाटील कुटुंबांकडून हा सत्कार आहे. रतनभाऊ पाटील कुटुंबांकडून हा सत्कार आहे. हा सन्मान पाटील कुटुंबांकडून या ठिकाणी या दोन प्रसिद्ध खेळाडूंकडून ज्यांनी भारतीय क्रिकेट केली अजित वाडेकर आणि सुनील नाईक यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यानंतर मल्लेश शेट्टी साहेबांना आमंत्रित करतोय. मल्लेश शेट्टी साहेबांचा या ठिकाणी एकदा टाळ्या उद्या मल्लेशजींसाठी. पाटील कुटुंबाकडून या ठिकाणी हा सत्कार जातोय. प्रणवचं आगमन झाले या ठिकाणी. त्याच्यानंतर मी आमंत्रित करतोय सचिन पोटे साहेबांना. त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. सचिन पोटे साहेब यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर त्यांचाही या ठिकाणी सत्कार आम्ही करतोय. रतनभाऊ पाटील यांच्या कुटुंबाकडून हा सत्कार या ठिकाणी तुम्ही बघताय सातत्याने.
प्रतीक सोमय्याजी यांना आमंत्रित करतो. रसिकांनो, बेस्ट बॅट्समॅन आणि तसंच बेस्ट बॉलर साठी या ठिकाणी एक अत्यंत सुंदर ऍक्टिव्ह गाडी तुम्ही बघू शकता. सोमय्याकडून पारितोषिक ठेवण्यात आलेले अजित शेट्टी यांचे अत्यंत जवळचे मित्र प्रतीक सोमय्या यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय. पाटील कुटुंबाकडून प्रतीक सोमय्या, मुकेश सोमय्या आणि प्रतीक सोमय्या दोघांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. अमूल्य पारितोषिक बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरचं ऍक्टिव्ह गाडी या ठिकाणी दिल्याबद्दल. त्याच्यानंतर मंदार अळबे साहेब यांना आमंत्रित करतो. त्यांनी पुढे यावं. मंदार अळबे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाईल. नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी, त्यांचाही या ठिकाणी एकदा टाळ्या द्या. मनसेचे गटनेते सुद्धा आहेत, त्यांचाही सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. दादांच्या शुभ हस्ते पाटील परिवाराकडून हा सत्कार, कारण ही स्पर्धा आपण रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2016 म्हणून आपण सातत्याने 15 वर्ष आपण बघतोय. आणि ठिकाणी मंदार अळबे साहेब जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाही सत्कार दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय. त्यानंतर शेंडे साहेब, मानपाडा पोलीस शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही आमंत्रित करतो. पोलिसांचं प्रचंड सहकार्य लाभलंय. डीएसपी साहेब स्वतः कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित होते. मानपाडा पोलीस स्टेशनचे शेंडे साहेब या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय. मुंबई पोलिसचा आमचा स्वतंत्र संघ आहे. पोलिसांचा एक स्वतंत्र जिंकण आहे मरीन लाईन्स मध्ये. आणि पोलिसांनी सुद्धा अप्रतिम खेळाडू संतोष शिंदेच्या रूपाने रणजिंकपटू जे आहे ते आम्हाला दिले, त्याचे आम्हाला सार्थ अभिमान आहे. शेंडे साहेबांचाही मानपाडा पोलीस या ठिकाणी दादा पाटील कुटुंबाकडून या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव करतात. अनंता पाटील अंतिम सामना जो आपण मोठा गाव आणि दैसर असं या ठिकाणी पाहिला होता, त्याचा सामना वीरचं पारितोषिक सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि हे पारितोषिक मनोज राजे आणि अर्षद पाटील जे माझे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी देतील. मी आमंत्रित करतो. संघ आहे मोठा गाव आणि ज्या खेळाडूंनी सामन्याला कलाटणी दिली, सामन्याला टर्निंग या ठिकाणी ट्विस्ट दिला, टर्निंग पॉइंट होतं ते, आणि परेश यांनी पुढे यावं आणि सामना वीरचं या ठिकाणी पारितोषिक स्वीकारावं. परेश हे पारितोषिक देतील मनोज राजे आणि अर्षद पाटील माझे नगरसेवक आहेत, त्यांच्या शुभ असते एक पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. टाळ्या होत्या, टाळ्या यायला पाहिजे. प्रत्येक खेळाडूचा आपल्याला सत्कार सातत्याने या ठिकाणी करायचं आहे. तसंच अंतिम सामना आपण प्रवीण लेबेन आणि श्रेयस लेबेन असा ओपन क्रिकेट मधला आपण पाहिला होता. याच्यामध्ये सुद्धा सामना वीरचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक देखील मल्लेश शेट्टी साहेब, त्यांना विनंती करतो त्यांनी हे बक्षीस द्यायचंय. आणि ओके ओके, परेश मला असं सांगतोय की त्याला जे सामनावीर मिळाले, त्याला जे कर्तृत्व सिद्ध करायला मिळाले, त्याचं श्रेय ते वडिलांना देते. धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे त्याला इथे येता आलं, इथपर्यंत पोहोचता आलं. हे अत्यंत चांगले संस्कार आहेत. वळतोय जो ओपन क्रिकेट मधला अंतिम सामना होता श्रेयस लेबेन आणि प्रवीण लेन, याच्यामध्ये सामना वीर आहे ते इजाज कुरेशी आणि पुढे यायचे पारितोषिक मल्लेश शेट्टी साहेब हे पारितोषिक देखील मॅन ऑफ द मॅच. इजाज कुरेशी समोर येत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग, टाळे होते इजाज साठी. अप्रतिम खेळाडू आहेत, अपकमिंग यंगस्टर आहेत. येणारा इतिहास त्यांनी विश्वासात हीच मुलं लिहिणार आहे. त्याच्यानंतर चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. 1,11,111 ग्रामीण संघासाठी आहे. रसिकांनो, आम्ही एवढंच फिरतो समालोचनासाठी, कुठेही असं प्रथम द्वितीय एवढेच 2 पारितोषिक असतात. मात्र या ठिकाणी तुम्ही बघाल प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ असे पारितोषिक सगळ्या संघांचा गौरव सातत्याने केला जातो दादांच्या शुभ हस्ते. चतुर्थ पारितोषिक 1,11,111 चषक ग्रामीण संघासाठी आहे. संघाने पुढे यायचे. हे पारितोषिक देखील तात्या गंभीरराव यांना विनंती करतो आणि प्रभाकर जाधव हे पारितोषिक देखील दोघांना विनंती करतो ते पुढे येण्यासाठी.
गंभीरराव आणि जाधव साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल आणि पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतोय गोळवली संघातील कॅप्टन यांनी पुढे यायचे आणि चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी स्वीकारावं. गोळवली पूर्ण संघ या. कॅप्टननी वरती या, नंतर फोटो काढताना थोडे खाली बसा, थोडे उभे राहा. हे चांगल्या पद्धतीने हा फोटो या ठिकाणी निघेल. शरद गंभीरराव आमचे माजी नगरसेवक तसंच प्रभाकर जाधव विद्यमान नगरसेवक आहेत. प्रभाकर जाधव साहेब उद्घाटनाच्या वेळेला सुद्धा उपस्थित होते. 1,11,111 चतुर्थ पारितोषिक एक पारितोषिक या ठिकाणी स्वीकारतायत गोळवली संघातील कॅप्टन पिंटू पाटील. जाता गंभीरराव आणि प्रभाकर जाधव जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या मार्फत धन्यवाद. वळतोय तृतीय पारितोषिककडे 1,00,000 रुपये चषक ग्राम ओपन मधला आहे तृतीय पारितोषिक आणि हे पारितोषिक 1,00,000 रुपये चषक आणि हे पारितोषिक देतील गोपीनाथ करबे साहेब आणि सचिन पोटे माजी नगरसेवक आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी पारितोषिक द्यायचे. संघ आहे फिशा 11 पुरस्कृत करते आहेत चंदन भगत. फिशा 11 चे कॅप्टन इथे असते. फिशा 11 चे कॅप्टन कदम निलेश कदम येस आले स्टेज आणि सगळे खेळूया. श्रेयस इंदुलकर संदीप आचार्य सगळे यायचे. पुरस्कृत करते या पारितोषिकाचे चंदन भगत. अभिनंदन श्रेयस इंदुलकर संदीप आचार्य तसंच त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार करत असताना आशीर्वाद घेत असताना हे सगळे खेळाडू फिशा 11 मधले काय हरकत नाहीये. चांगला परफॉर्मन्स श्रेयस चांगला परफॉर्मन्स तुम्ही सगळ्यांनी दिले त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. सगळ्या खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. त्याच्यानंतर बोलतोय आम्ही तृतीय पारितोषिक ग्रामीण मधलं 1,11,111 व चषक आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी गटनेते मंदार अळबे साहेब आणि तसंच नगरसेवक गणेश बाणे साहेबांना विनंती करतो हे पारितोषिक त्यांनी द्यावं. संघ आहे पडलेच्या कॅप्टननी यावं संघाबरोबर आणि ते पारितोषिक स्वीकारतील मंदार अळबे साहेब गटनेते मनसेचे आणि तसंच नगरसेवक गणेश बाणे यांच्या मार्फत. मयूरच्या चेहऱ्यावर आनंद आहे ओसंडून वाहतोय. एकदा टाळ्या होत्या या खेळाडूंसाठी आमच्या पडले मंदार अळबे गटनेते आणि तसंच गणेश बाणे साहेब यांच्या मार्फत पारितोषिक स्वीकारतायत. एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. रसिकांची शाळांत स्पर्धा NCSE झाली 4 आणि 5 तारखेला. प्रणव दनावडेने एक विश्व विक्रम केला. त्या सामन्यामध्ये एक अत्यंत गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली. त्याचे नाव आहे कुमार चिन्मय जयंता पाटील ज्यांनी 3 षटक टाकले, 2 निर्धाव, 3 धावा दिले, 5 गडी बाद केले. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाई मार्फत 11,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येते. मी दादाला विनंती करतो हे पारितोषिक द्यायचं आणि त्याचाही या ठिकाणी गौरव करायचा. दादाच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. चिन्मय जयंता पाटील 11,000 रुपये आणि सुंदर ट्रॉफी चिन्मय झाडी. दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईने हे पारितोषिक दिलेलं आहे. थँक्यू धन्यवाद. किती बारीक लक्ष आहे बघा विनोद रतन पाटील अनंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं.
त्याच्यानंतर वळूया आपण द्वितीय पारितोषिक ओपन मधलं. हे पारितोषिक 1,50,000 चषक पुरस्कृत करते ते प्रवीण पाटील आणि हे पारितोषिक देतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर. आणि हे पारितोषिक या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मी बोलवतोय दहीसर संघाने पुढे यायचंय. नाही हे नाही, सॉरी, एक मिनिट. प्रवीण लेबन खारगर, प्रवीण लेबन खारगर, प्रवीण लेबन पुरस्कृत करताना सुद्धा पुढे यावं. प्रवीण लेबन खारगर, एकदा टाळ्या होत्या. प्रवीण लेबन ओमकार आणि त्यांचे सहकारी ओमकार, ऋषी, ग्लॅन, योगेश सगळे तुम्ही बघताय. सुमित बेकले, अप्रतिम खेळाडू. आणि हे पारितोषिक देणार आहे प्रकाश भोईर, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येते. 1,50,000. अतिशय सुंदर ट्रॉफी आणि कॅश प्राइज 1.5 लाख. ओपन क्रिकेट मधलं द्वितीय पारितोषिक आहे, सेकंड प्राइज आहे. त्याच्यानंतर सेकंड प्राइज ग्रामीण मधलं 2,22,222. आणि हे पारितोषिक देतील आमदार रुपेश म्हात्रे साहेब. आमदार रुपेश म्हात्रे पारितोषिक देतील 2,22,222. संघ आहे दहीसरच्या कॅप्टननी यावं. दहीसरच्या कॅप्टननी यावं. आमदार रुपेश म्हात्रे साहेब हे पारितोषिक देतील. आरामशीर, एकदम आरामशीर, काय करू नका. 10 मिनिटं जास्त लागली तरी चालतील. प्रेक्षकचे वाढ बघतात 10 मोबाईलची, ते सुद्धा या ठिकाणी करण्यात येईल थोड्याच वेळामध्ये. द्वितीय पारितोषिक 2,22,222. पारितोषिक देतात आमदार रुपेश म्हात्रे दादा. त्यांच्या बरोबर तुम्ही बघू शकता प्रत्येक खेळाडूला मेडल सुद्धा आहे. ते या ठिकाणी मेडल दिले जातात सगळ्या खेळाडूंना. हे सगळे प्लेयर्सना मेडल देण्यात येते. आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांच्या मार्फत दादा सुद्धा उपस्थित आहेत, राजू शेठ सुद्धा उपस्थित आहेत आणि अजित वाडेकर आणि सुरू नाईक सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघतायत. मानपाडा पोलीस स्टेशनचे आमचे दोन्ही साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सातत्याने मुलांचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. याच्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल प्राइजेसकडे आपण जाऊ. संघ आपण बघतोय दहीसर संघ ज्यांनी पारितोषिक स्वीकारलं या ठिकाणी 2,22,222 चषक. 9 दिवसाचा शेड्यूल, 48 ग्रामीण आणि 24 ओपन संघ त्याचा पारितोषिक वितरण समारंभ तुम्ही या ठिकाणी बघताय. आमचे सगळे फोटोग्राफर प्रत्येक क्षण टिपण्याचा या ठिकाणी प्रयत्न. आणि सही तुम्ही बघू शकता रमेशजी पाटील यांची अभिनव सहकारी बँक लिमिटेडचा चेक 2,22,222 चा. आता वळणार उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतोय राजन मराठे साहेब आणि तसंच शेंडे साहेब आणि कदम साहेब मानपाडा पोलीस स्टेशनचे ते पारितोषिक देतील. राजन मराठे साहेब यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. माजी नगरसेवक मनसे राजन मराठे यांनी व्यासपीठावर यावं. आले मराठे साहेब आले. शेंडे साहेब आणि कदम साहेब सुद्धा येतील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ आहे दहीसर. खेळाडू आहे अभिमन्यू, फर्स्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट.
त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज होंडा ऍक्टिवाची अत्यंत सुंदर गाडी आहे. सोमया कुटुंबाने हे पारितोषिक दिलेलं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मनोज गरत शहराध्यक्ष तसंच गजानन पाटील यांना विनंती करतो त्यांनी हे पारितोषिकचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे ग्रामीण क्षेत्रातला पडले संघाचा स्वप्नील म्हात्रे. तर सोमया यांच्याकडून ही चावी आपण या ठिकाणी साहेबांनी जी गाडी ठेवली सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी. चार सामन्यांमध्ये 7 षटक एकही निर्धावाने 54 धावा देत असताना 11 गडी बाद केले. धन्यवाद अनंता. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी प्रतीक सोमयाजी यांनी हे पारितोषिक ठेवलंय. गाडी घेऊन लगेच जायचं नाहीये, थांबा जरा. लगेच निघाले. लायसन्स आहे का टू व्हीलरचा? अच्छा गंमत करतोय मी. तर हे उत्कृष्ट फलंदाज होंडा ऍक्टिवा ही गाडी प्रतीक सोमया आणि मुकेश सोमया यांनी ठेवले. मी विनंती करतो प्रतीक सोमया आणि प्रणव दनवडे ज्यांनी भिक्षुभाई कलम केले त्यांनी हे पारितोषिक द्यायचे. एकंदरीत 5 सामने 42 चेंडूचे समोर गेले. 91 धावा ज्यांनी कुठल्या. संघ आहे दहिसर. खेळाडू आहे मिलिंद. बेस्ट बॅट्समॅन टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट फलंदाज ग्रामीण संघाचा दहिसर संघातला मिलिंद. पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं. होंडा ऍक्टिवाचे अत्यंत सुंदर स्पीकर मुकेश सोमया आणि प्रतीक सोमयाने पुरस्कृत केले. राजू शेठ यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि पारितोषिक स्वीकारण्यासाठी आलेले आपण बघतोय. मिलिंद 5 सामने 42 चेंडू 91 धावा. जबरदस्त खुश आहे. मिलिंदच्या चेहऱ्यावर हास्य आहे. मिलिंद खुश आहे. क्या बात आहे. तर बेस्ट बॅट्समॅन झाले, बेस्ट बॉलर झाले. आता ओपन क्रिकेट मधलं प्रथम पारितोषिककडे आपण येणार आहोत. पारितोषिक आहे रोख रक्कम 3 लाख रुपये व चषक आणि हे पारितोषिक पुरस्कृत केले सनी पाटील यांनी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी एक्स कॅप्टन ऑफ इंडिया अजित वाडेकर साहेब तसंच सुरू नाईक साहेब यांना विनंती करतो जे भारत खेळले. आणि तसंच रमेशजी पाटील आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते यांना विनंती करतो. तसंच प्रमोदजी पाटील प्रमोद रतन पाटील यांनाही विनंती करतो. आमदार रुपेश म्हात्रे यांनाही विनंती करतो. 3 लाख रुपये चषक. संघ आहे श्रेयस नवेन. संघ नायक आलेले ठिकाणी आपण बघतोय योगेश पेंडकर आणि त्यांचे तमाम सहकारी. या संघाला पुरस्कृत केले सनी पाटील यांनी. पारितोषिक आहे जय दुर्गा क्रिकेट संघाकडे यांच्या मार्फत. $3 लाख रुपये कॅश प्राइस. अजित वाडेकर साहेब, सुरू नाईक, रमेश रतन पाटील, प्रभूजी रतन पाटील, आमदार रुपेश म्हात्रे यांच्या मार्फत स्वीकारत असताना संघ आहे तो सनी पाटील यांचा संघ श्रेयस नवेन. योगेश पेंडकरच्या चेहऱ्यावर हास्य नाही आहे. अजित वाडकर यांच्याबरोबर गप्पा मारतात. आत्ता स्माइल आलाय योगेशच्या चेहऱ्यावर. मोठा स्माइल. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. रसिकांनो, हा संघ प्रतिस्पोर्ट पुणे म्हणून बघतो, डिंगडॉंग म्हणून आपण ओळखतो. हा संघ मागचे 5 वर्ष जबरदस्त दबदबा त्यांनी विश्वात निर्माण केले. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे खेळण्यासाठी जातात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातात. हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतं या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रथम पारितोषिक ग्रामीणकडे जाणार आहोत आम्ही. 3,33,333 चषक हे सुद्धा आयोजकांकडून आहे. या आपण ग्रामीण संघाचा प्रथम पारितोषिक देऊया. 3,33,333. संघ आहे मोठा गाव टाकुर्ली
आणि विनंती आहे सगळ्या खेळाडूंना एक एक यायचे संघनायकांनी शेवटी यायचे मेडल सुद्धा देण्यात येईल हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय एक्स कॅप्टन ऑफ इंडिया अजित वाडेकर साहेब सुरू नाईक साहेब रमेशजी रतन पाटील प्रभूजी रतन पाटील आमदार रुपेश म्हात्रे यांना विनंती करतोय पारितोषिक त्यांनी द्यावं कॅप्टन सगळ्यात शेवटी येतील बाकी सगळ्या खेळाडूंनी मेडल घ्या एक एक मेडल घ्या खाली उतरा एक एक मेडल घ्या खाली उतरा म्हणजे दुसऱ्याला घेता येईल त्याच्यानंतर ट्रॉफी आणि कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल एकदा टाळ्या होत्या मोठा संघासाठी ग्रामीण संघातले चॅम्पियन आहेत वॉट अ परफॉर्मन्स परेश मार्फत हेमंत मार्फत तेजस मार्फत अप्रतिम परफॉर्मन्स तर निलेश म्हात्रे या ठिकाणी आपल्या कुटुंबाबरोबर या ठिकाणी मॅग्निफिसंट बॅटिंग सेमीफायनल फायनल आणला आपल्या संघाला आणि आता तुम्ही ट्रॉफी स्वीकारू शकता या ठिकाणी झाल्यानंतर परेश कुठे राहिला परेश काय हरकत नाही, तुम्ही घ्या चला ट्रॉफी घ्या ट्रॉफी घ्या बाकीच्या खाली बसा कॅप्टनला उभं राहू द्या चौधरी आणि महेश पाटलाकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुद्धा तेजसला या ठिकाणी देण्यात येत आहे दीपेश म्हात्रे यांचं आगमन झालंय जयेश आणि दीपेश म्हात्रे यांचं आगमन झाले नगरसेवक आहेत त्यांचा या ठिकाणी होतो तर या ठिकाणी दोन्ही लोकप्रतिनिधी सुद्धा मोठा गाव संघाबरोबर पुंडलिक म्हात्रे यांनी 50,000 दिले लक्ष्मण चौधरी आणि महेश पाटीलनी षटकारासाठी प्राइज दिली होती तेही आम्ही या ठिकाणी देतोय भरपूर कॅश प्राइजेस या ठिकाणी देण्यात येते आता मॅन ऑफ द सिरीज साठी जाणार आहोत आपण अनंत पाटील असेल तर इकडे यायचंय अनंत पाटील मालिकावीर जाहीर करायच्या अगोदर लकी ड्रॉ मी घेतोय ठीक लकी ड्रॉ नंतर घेऊया तत्पूर्वी मालिकावीर कडे जायच्या अगोदर सगळ्यांचे प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आमचे पंचांचे धन्यवाद व्यक्त करतोय अप्रतिम कामगिरी आमच्या दुर्गामाता क्रिकेट संघ कडाई मार्फत आणि तसंच आमचे कॅमेरामॅन आमचे बँड पथक आमचे डान्स अकॅडमीचे कलावंत याच्या व्यतिरिक्त लाडके आमचे प्रेक्षक आणि मुख्यतः त्या 48 ग्रामीणचे संघनायक आणि तसंच 24 ओपन मध्ये संघनायकांचे धन्यवाद व्यक्त करतोय बळतोय मालिकावीर पारितोषिककडे हे पारितोषिक अजित वाडेकर साहेब सुरुनाईक रमेशजी पाटील प्रमोदजी पाटील आणि आमदार रुपेश म्हात्रे पारितोषिक देतील आणि हे पारितोषिक मध्ये 6 सामने खेळले 40 च्या समोर गेले 116 धावा घेतले 16 धावा केले आणि 7 विकेट सुद्धा त्यांनी घेतलेले आहे संघ आहे मोठा गाव आणि ही गाडी रेनॉल्ड स्पीडची गाडी देणारा खेळाडू आहे निलेश बरोबर आहे निलेश म्हात्रे अजून एक पारितोषिक आहे गायत्री आणि इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत $501 गायत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत $501 सुद्धा आहे $35,000 डॉलर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि पारितोषिक अजित वाडेकर साहेब
आणि तसंच सुरू नाईक, रमेशजी रतन पाटील, आपले लोकनेते, त्याच्यानंतर प्रमोदजी पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, पारितोषिक या ठिकाणी देत असताना या ठिकाणी आपण बघतोय निलेश म्हात्रे आला. निलेशच्या चेहऱ्यावर तसा आनंद आहे. बाद झाला होता तेव्हा खूप दुःखी होता, आता खुश आहे. 106 सामन्यांमध्ये 40 चेंडूच्या सामोरे जात असताना 7 विकेट सुद्धा त्यांनी घेतले आणि मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक ग्रामीण मधलं ईश्वरबाई पटेल सुद्धा 11,000 रुपये पारितोषिक. ईश्वरबाई पटेल यांच्या मार्फत सुद्धा 11,000 रुपये पारितोषिक. भरपूर पारितोषिक या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी दिले जातात. निलेशने 11,000 भरपूर टाकले, बाजूने निघाले, आता व्यवस्थित एकदा जोरात हस निलेश, एकदा जोरात हस. खुश आहे, खुश आहे. फायनलला बाद झाल्यावर खूप दुःखी झाला होता, मात्र ते काम हेमंत परेश आणि तेजस्वी केल्यानंतर मैदानावरती या ठिकाणी आशीर्वाद घेताना अजित वाडेकर, सुरू नाईक साहेब यांच्या मार्फत आणि अप्रतिम कामगिरी निलेश मार्फत, अप्रतिम कामगिरी. आता प्रेक्षकांसाठी मोबाईलचा जो ड्रॉ आहे तो या ठिकाणी होईल. एक मिनिट डीजे, लकी ड्रॉ आम्ही या ठिकाणी काढतोय. लकी ड्रॉ काढायच्या अगोदर एक लक्षात घ्या, लकी ड्रॉ आत्ताच देण्यात येईल. तुम्हाला चिठ्ठी दाखवावं लागेल आणि मोबाईल तुम्हाला घ्यायचा आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र निर्माण सेना सादर करीत आहे जत्रा 2016 आरसा संस्कृतीचा वारसा कळीचा 5, 6 आणि 7 फेब्रुवारी 2016 डोंबिवली जिमखाना इथे बघू शकाल. आयोजक आहेत प्रमोद रतन पाटील, जे मनसेचे नेते आहेत आणि मनसेचे सरचिटणीस सुद्धा आहेत महाराष्ट्राचे. तर बघूया लकी ड्रॉ कडे या ठिकाणी प्रेक्षकांसाठी. आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यायची, चिठ्ठी दाखवायची आणि नंतर मोबाईल न्यायचे. चिठ्ठी तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे. हा हा, चला या सुरू करूया आपण. चला आपण काढू. मला वाटतं एक गोल फिरवायला कुठे हँडल. येस, फिरवा, परत एकदा फिरवा, परत एकदा फिरवा. नाही, प्रेक्षकाला दाखवतोय मी, प्रेक्षकाला दाखवतोय. बघा हा फिरवलेला आहे, आता काढण्यात येईल. आपण उघडूया या ठिकाणी. या मी विनंती करतो वाडेकर साहेबांना, अजित वाडेकर साहेबांना, त्यांनीच आम्हाला एक चिठ्ठी काढून द्यावी. हे आम्हाला नंबर अनाउन्स करता येईल. 10 मोबाईल प्रेक्षकांसाठी ठेवलेले आहेत. लॉटरी सिस्टमच्या माध्यमातून ते नंबर या ठिकाणी आम्ही नंबर काय बघूया. बॅक साइडला नंबर आहे 695. कोणाचा आहे, कुठल्या प्रेक्षकाचा? 695 695 क्रमांक असेल कुठल्या प्रेक्षकाचा तर पुढे यावं, चिठ्ठी दाखवावी आणि मोबाईल घेऊन जावा.
चिठ्ठी घेऊन यायचंय, त्याच्याशिवाय मोबाईल मिळणार नाही. 695 695 कोणाचं आहे का प्रेक्षकाचं? पुढचं काढूया आपण. सुरू नाईक साहेबांना विनंती करतो, तुम्ही एक आम्हाला या ठिकाणी लॉटरी काढून द्या. जरा बरं. हा हा 3458 3458 3458 3458 अगोदर 795 होतं, आता 3458 आलेत का प्रेक्षक? दाखवा आम्हाला आधी दाखवा. 3458 आहे का? येस. चला आता यांना मोबाईल द्यायला लागेल आपल्याला. एक मोबाईल या ठिकाणी देण्यात येते. 10 मोबाईल प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले. तुमचं नाव काय? बिंदास मडवी यांना हे पारितोषिक जाते मोबाईलचं. टाळ्या होऊ दे एकदा जोरात. कुठून आले? नागाव मधून आले आहेत. नागाव मधून. पुढचं आपण उचलूया. आताशी 2 झाले, 8 मोबाईल बाकी आहेत. 695 कोण असेल ते यायचे. अगोदर मी प्रणव धनावडे या ठिकाणी चिठ्ठी उचलत आहेत. प्रणव तूच सांग. 7663 763 763 763 कोण आहे का प्रेक्षक? 763 आले आले आले. आरामशी आरामशी. 763 नाही मला महिना आमचे. 763 कोणाचा आहे का? 763 795 नंबर आलेले नाहीये. 763 पुढे जाऊया. कोणी नाही आहे ना? पुढे जाऊया. असेल तर कोणी येऊ शकतं. 695 763 कोणी असेल तर येऊ शकतं. प्रमोदजी रतन पाटील आता चिठ्ठी उचलत आहेत आणि 4443 4443 4443 3 4 आणि 3 आहे. 4443 4443 4443. तिकडे बघा निलेश, जसं आपण रवी शास्त्रीला पाहिलं होतं सिरीज जिंकल्या नंतर अशा पद्धतीने गाडी घेऊन मैदानात फिरत ऑस्ट्रेलियामध्ये, त्याच पद्धतीने ते फिरवत आहेत. 4443 कोणी आहे का प्रेक्षक? 4443 कोण असेल ते यायचं. 4443 आहे का? नाही. चला त्यांना देऊया. आता विजयजी तुम्ही घ्या या. सोमया साहेब त्यांना विनंती करतो. लॉट ऑफ थँक्स फॉर गिव्हिंग अस 2 prizes. राजेश अत्यंत जवळचे मित्र आहेत प्रतीक सोमया आणि 1611 1611 1611 1611 आहे का? ये 1611 त्याला याला मार्ग द्या. 1611 1611 443 आले. ओके ओके. आधी हे देऊया 4443. चला 4443 देऊया. 1611 असेल तर कोणी यायचं. 1611 तुझं नाव काय बाळा? सुरेश ठाकूर. कुठचा आहेस? सुरेश ठाकूर कुठचा आहेस? उसरगर सुरेश ठाकूर हे पारितोषिक घेत आहेत मोबाईलचं या ठिकाणी. सुरेश ठाकूर उसरगरच्या. एक मिनिट या. ओके. विभोज मोबाईल आहेत. हा नंबर ठेवून देऊया. 1611 आला नाही, हे पण ठेवून दे. 1611 आला. 2 मिनिट थांबूया. आले का? बघू 1611 आधी नंबर दाखवा. या तुमचं नाव काय? शक्ती माळी. कुठचा? बोपरचा. चला 1611. यस. एक जेल सुद्धा प्रेक्षक म्हणून त्यांनी टिपला होता. धन्यवाद राजेश, ही माहिती आम्हाला देते राजेश. टी शर्ट सुद्धा त्यांनी घातलेले तुम्ही बघू शकता या ठिकाणी. जो टी शर्ट देण्यात आला या ठिकाणी जेल घेतल्याबद्दल त्या या ठिकाणी पारितोषिक स्वीकारतायत. मोबाईलचा
व्हॉट्सअप सुरू संध्याकाळपासूनच. पुढचं काढू या ठिकाणी. या अश्विन साहेब एबीपी माझाचे या ठिकाणी उचल मागे नंबर आहे 3532 3532 3532 3532 3532 3532. लांडे साहेब खिशातून काढतायत बघतायत परत 3532 3532. प्रत्येक जण बघतोय कधी माझा नंबर लागतो, मेरा नंबर कब आएगा. चला पुढे रतन पाटील या ठिकाणी चिठ्ठी उचलतील. अजित वाडेकर साहेब उचलतायत. बंटी लांडे साहेबांना विचारतो नंबर काय. 4980 4980 4980 4980. कारण माझ्या खिशात सुद्धा खूप बघून घेतो. 4980 नाही 4980. ओमकार भोईर. ओमकार भोईर आहे का? चल ये लवकर. कुठचा बाबा तू? ये कुठल्या गावाचा? अरे बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. कुठल्या गावाचा? सतीश पठारे. ओके सतीश पाठारे या ठिकाणी येत आहेत. मुंबईचा का? दौंड पुणेचे खेळले या स्पर्धेमध्ये. एकदा टाळ्या सतीश पाठारेसाठी. या स्पर्धेमध्ये ते खेळले. पुण्याचे खेळाडू आहेत या ठिकाणी पारितोषिक स्वीकारतात. आता वळूया पुढे. अजून किती बाकी आहेत? 3 बाकी आहेत. धन्यवाद राजे. विनोद रतन पाटील या ठिकाणी उचलतायत. नाही सरू नाईक उचलतायत. अजून याच्यात 2 आहेत. विनोदजी यांना विनंती करतो. अरे बापरे याला नंबर नाही आहे का? नाही टाकून द्या. नंबर आलाय 3174 3174 3174. नाव आहे का बघूया. 3174 अक्षय संजय 3174 3174. कोणी आहे का प्रेक्षक? प्रेक्षकांसाठी जे 10 मोबाईल ठेवण्यात आले होते ते आम्ही अनाउन्स करतोय. लॉटरी सिस्टम या ठिकाणी. विनोद उचला. पाट यांना विनंती करतो त्यांनी आता एक चिठ्ठी उचलावी. 3983 3983 3983 3983. माझा पुन्हा एकदा खिशातून चिठ्ठी करतो. 3097 3983 3983. लागलं का? लक्ष्मण आनंद टाळी वाजवत आहेत. नाही लागलेलं नाहीये. 3983 आलाय का कोण प्रेक्षक? 3983 नाव आहे त्याच्यावर. नाव आहे 3983 वर. नाही चला आता एक बाकी आहे. तुम्ही घ्या. विजय रतन पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी काढावं. लास्ट आहे ना 802 802 802.